बारवीत विसरले आता कैसी जा बुगरा नोवे बरा लौकिक पारखी अशी सांगता गोष्टी घरची कुटी खातील आता कैसी जाबू घरा नोवे बरा लौकिक तुका मनी निवांत राहे पाहिले पायी परतुनी आता कैसी जाबू घरा नोवे बरा लौकिक समचरण सरोजम सांद्रणिला बुदाबम जगन निहित पानिम मंडनम मंडनानम तरुण तुलसी माला कंदरम कंज नेत्रो सदैव धवलासो विठ्ठलम चिंतयामिनी पांडुरंगा गुरु प्रथम नमन दुसरी चरण संतांची त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका कलावज्ञ जीवोदरार्थावतारम कलंकं कधी ज्योतिका मोदी कलानीश बाधा पुनोदार दक्षं समाधिस्तमूर्तिं भजे ज्ञानदेवम् नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती गंगा विशुद्धम नितपाद स्पर्शम सर्वविष्टितम चुंबितम पुण्यस्थानम सराले स्थितम तम समाधिस्थ मूर्तिम नमामि गंगा गिरिजयोगिराजम तपो ज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपम सदालंकृतं साधु संन्यास योगम मुखे अश्वेदांत शास्त्रार्थ निते नमो नारायण गिरिजं परब्रह्म स्वरूपम जयांची केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तीची बंधू श्री चरणाती नमस्कारुनी आता श्री गुरु चरण सरोज निज मन मुकुर सुधारी बरनौ रघुवल विमल जसु जोदाय कुपल चारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देवु मोई हरवु कलेश विकार माझिया वो बढ़िया बोला 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 चित्त द्यावे बाबीतला विठ्ठला 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 माझिया वो बढ़िया बोला माझिया वो बढ़िया बोला माझिया वो बढ़िया बोला चित्त द्यावे विठ्ठला विठ्ठला चित्त द्यावे विठ्ठला 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 माझिया वो बढ़िया बोला माझिया वो बढ़िया बोला माझिया वो बढ़िया
बघा आजच्या सेवेसाठी तुम्ही आम्ही उपस्थित आहोत, पण या ठिकाणी आता कीर्तनामध्ये जर बसलं ना महाराज, अगदी माणसाने तैटफीट बसलं पाहिजे. कीर्तनामध्ये साक्षात पांडुरंग परमात्मा येत असतो. माझे भक्त गाती जेते नारदामी उभा तेथे, किंवा जेथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग परमात्मा येत असतो, उभा असतो. म्हणून तुम्ही बघा ही नारदाची गादी आणि हे कीर्तन ऐकण्यासाठी आपण एकदम तैटफीट बसलं पाहिजे. नाही तर लोकांना तुम्ही विनोद करा, नाही तर परमार्थ सांगा, लोक हसायलाच तयार नाही. लोक हसतीच नाही महाराज. तुम्ही विनोद करा नाही तर काही करा, लोक हसायलाच तयार नाही. आता एक 15 दिवसापूर्वी मी इकडे लातूरकडे कीर्तनाला गेलो महाराज. आता मी सगळं विनोद केले, पण एक जण समोर असं बाबासारखा बसलेला, तो हसायलाच तयार नाही महाराज. अहो सगळे विनोद करून पाहिले पण तो हसायलाच तयार नाही. शेवटी कीर्तन झाले, मी त्याला भेटलो, म्हणले कर दादा सगळं कीर्तन संपलं, तू तर हसायलाच तयार नाही. तो म्हणे माझ्यावर कर्ज आहे, मग मी फेडायचं घ्यायचं कर्ज. इतकं अवघड झालं महाराज. कीर्तनात बसली ना, अगदी तैटफीट माणसाने बसलं पाहिजे. ज्या ज्या वेळेस नामस्मरण होईल त्यावेळेस मुखाने नामस्मरण, हाताने टाळी वाजवली पाहिजे. कारण टाळी वाजवण्याचे सुद्धा काही फायदे असतात महाराज. टाळी वाजवल्यानंतर आपल्या हातावर काहीतरी पॉईंट असतात. ह्यो झाला विज्ञानाचा विषय, सायन्सचा विषय झाला. काही पॉईंट असतात, ते पॉईंट जर एकमेकाला जर आदळले तर आपल्याला अटॅक येण्याची दाट शक्यता कमी असते. पॉईंट आदळल्यावर जर नसेल तुम्हाला अटॅक येऊन द्यायचा असेल तर नका वाजू टाळी, काय अडचण नाही, त्याची अडचण नाही. पण मग मुखाने नामस्मरण केलं पाहिजे, हाताने टाळी केली वाजवली पाहिजे. कारण माझे जगद्गुरु तुकोबांनी 400 वर्षापूर्वी या सायन्सचा अभ्यास केला महाराज. एका साधारण सामान्य माणसाच्या चरणाला लागून म्हणता, लागून या पाया विनवितो तुम्हाला करे टाळी बोला मुखी नाम विठला 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 विठाला, हरी विठाला 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 विठाला. तुम्हाला जाता जाता सांगून जाईल महाराज. कारण आपण इतके भाग्यवान लोक आहोत की इतक्या पवित्र अशा भूमीमध्ये तुम्ही आम्ही जन्म घेतलाय. खूप मोठी पवित्र भूमी महाराज तुमची आमची. या संतांचा सहवास तुम्हाला आम्हाला लाभला. खूप मोठे भाग्यवान लोक आहोत महाराज तुम्ही आम्ही. तुम्ही बघा त्यातले त्यात आपला अहिल्यानगर जिल्हा आहे ना महाराज. या महाराष्ट्रामध्ये मी भरपूर फिरलो महाराज, पण अहिल्यानगर जिल्ह्यासारखे संत कोणत्याच जिल्ह्यामध्ये नाही महाराज. तुम्ही बघा आपला अहिल्यानगरचा जर उत्तर भाग जर बघितला ना महाराज, प्रत्येक तालुक्यामध्ये संत आहे. प्रत्येक तालुक्यामध्ये, एक पण तालुका असा नाही की त्या तालुक्यात संत नाही. प्रत्येक तालुक्यात संत आहे. तुम्ही बघा राहुरी तालुका असेल श्री संत कवी महिपती महाराज, त्या ठिकाणी राहता तालुका असेल श्री सच्चिदानंद सद्गुरू साईनाथ महाराज, काळाला 14 वेळेस परत पाठवणारे योगी चांगदेवजी महाराज. कोपरगाव तालुका असेल जगद्गुरू जनार्दन स्वामी महाराज, अकोला तालुका असेल श्री संत अगस्ती मुनी महाराज, संगमनेर तालुका असेल श्री खांडेश्वर भगवान, आणि त्या ठिकाणी श्रीरामपूर तालुका असेल योगीराज सद्गुरू अंगागिरीजी महाराज, सद्गुरू श्री नारायणगिरीजी महाराज, आणि आपला नेवासा तालुका म्हणजे हिऱ्याची खान समर्थ सद्गुरू किसनगिरी महाराज आणि माऊली मावष्ट ज्ञानोबर आहे. इतक्या पवित्र अशा भूमीमध्ये तुम्ही आम्ही जन्म घेतलाय. खूप मोठे भाग्यवान लोक आहोत महाराज. जेथे वैष्णवाचा वासे धन्य भूमी पावन देश, धन्य भूमी पावन देश, धन्य भूमी पावन देश, पवित्र ते कुळ पावन तो 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 देश. जेथे हरीचे दास जन्म घेसी, जेथे हरीचे दास जन्म घेसी, पवित्र ते कुळ पावन तो देश, पवित्र ते कुळ पावन तो देश. जेथे हरीचे दास जन्म घेती, जेथे हरीचे दास जन्म घेती, पवित्र ते कुळ पावन तो देश, पवित्र ते कुळ पावन तो देश. पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेसी. म्हणून या पवित्र भूमीमध्ये तुम्ही आम्ही जन्म घेतलाय. तुम्ही बघा या संतांच्या सहवासाने, या संतांच्या पादस्पर्शाने, या संतांच्या साधनेने आपली भूमी इतकी पवित्र झाली, इतकी पवित्र झाली आहे, त्याचा आपण त्या ठिकाणी विचारही करू शकत नाही महाराज. म्हणून
तुम्ही आम्ही खरंच भाग्यवान लोक आहोत की या पवित्र भूमीमध्ये तुम्ही आम्ही जन्म घेतला. त्यातले त्यात आपल्या महाराष्ट्रामध्ये मोठे मोठे संत होऊन गेले महाराज. मोठे मोठे संत माऊली महावैष्णव ज्ञानोबा असेल, जगद्गुरु तुकोबा असेल, शांतीब्रह्म एकनाथ महाराज असतील, त्या ठिकाणी जगद्गुरु तुकोबा असे मोठे मोठे संत होऊन गेले महाराज. चोखामेळा असतील, मोठे मोठे संत होऊन गेले. आणि एक संतांची एक इमारत रचली महाराज. या वारकरी संप्रदायाची या एक संतांची एक इमारत रचली गेली. माझ्या संत बहिणाबाईंनी ही इमारत रचली. जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत, त्या ठिकाणी वारकरी संप्रदायाची इमारत रचली महाराज. आणि त्याचा पाया माझे शांती ब्रह्म एकनाथ महाराज झाले. आणि जो कळस असेल ना महाराज, तर ते माझे जगद्गुरु तुकोबा झाले. आणि असे या वारकरी संप्रदायाची भक्कम त्या ठिकाणी पाया शांती ब्रह्म एकनाथ महाराज, कळस जगद्गुरु तुकोबा झाले. आणि त्या तुकोबरायांचा अभंग, गौरण प्रकरणातील अभंग मी आजच्या सेवेकरता निवडलेला. हरीने माझे हरिले चित्त, भार वित्त विसरले, आता कैसी जाऊ गरा, नोवे बरा अलौकिक. आता हरीने माझे हरिले चित्त. चित्त शब्द खूप महत्वाचा आहे महाराज. या सगळ्या गवळणीचा सार जर कोणता शब्द असेल तर तो चित्त. माणसाचं चित्त त्या ठिकाणी तुम्ही बघा, आपलं चित्त निर्मळ पाहिजे. आणि प्रत्येक गोष्टीमध्ये त्या ठिकाणी कोणतंही काम जर तुम्ही करत असेल तर त्यामध्ये चित्त असणं खूप महत्वाचं आहे. तुम्ही कोणतंही काम करा, भजन करीत असेल त्यामध्ये चित्त महत्वाचं आहे, ज्ञानेश्वरी पारायण करत असेल त्यामध्ये चित्त महत्वाचं आहे, देवपूजा करत असेल त्यामध्ये चित्त महत्वाचं आहे, तुम्ही एखादा कार्य करीत असेल त्यामध्ये चित्त महत्वाचं आहे, तुम्ही एखाद्या त्या ठिकाणी मोठा व्यवसाय चालू केला त्या व्यवसायामध्ये चित्त असणं महत्वाचं आहे. चित्त शब्द खूप महत्वाचा आहे. म्हणून तुम्ही बघा, नाही तर आपली देवपूजा असते महाराज, देवपूजा करताना आपलं चित्त त्या देवपूजेमध्ये राहत सुद्धा नाही कधी. एक जण तर महाराज त्यांनी काय केलं, त्याची बायको संग लय भांडणं व्हायची महाराज, इतके भांडणं व्हायचे. त्याने एक दिवस ठरवलं आता काय करायचं, एक माळ घ्यायची म्हणे आणि रात्रंदिवस नाम रामकृष्ण हरिभजन करायचं म्हणे, फक्त नामस्मरण करायचं म्हणे, म्हणजे बायको सोबत भांडणच व्हायला नको म्हणे. रात्रंदिवस त्या ठिकाणी भगवंताचं नामस्मरण. त्याने एक माळ घेतली महाराज आणि देवापुढे जाऊन बसला आणि चालू त्याचं रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी सारखं भजन चालू रात्रंदिवस त्याचं. पण काय झालं, तेवढ्यात एक मच्छर त्याच्या इथे येऊन बसला महाराज. कुठं, खांद्यावर एक मच्छर येऊन बसला. आता त्याने तो मच्छर हाताने हाणाव ना, त्याने ती माळ घेतली जोरात त्याच्यावर हाणली त्या मच्छरवर. मग आता तुम्ही बघा, खरंच याचं चित्त आहे का त्या देवपूजेमध्ये, त्या नामस्मरणामध्ये? माणसाचं असं नाही पाहिजे, कारण त्या ठिकाणी चित्त असणं खूप महत्वाचं आहे. माझे माऊली महावैष्णव ज्ञानोबा तर सांगतात, त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रामी, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रामी, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. म्हणजे ते व्यर्थ आहे. तुमचं जर नामामध्ये जर चित्त नसेल तर ते व्यर्थ आहे महाराज. म्हणून त्या ठिकाणी चित्त आपलं नामस्मरणामध्ये पाहिजे महाराज. माझे जगद्गुरु तुकोबा म्हणतात की तुका म्हणे चित्त करा रे निर्मळ. येऊन गोपाळ राय ते, येऊन गोपाळ राय, येऊन गोपाळ राय ते, येऊन गोपाळ राय ते. आ तुका म्हणे चित्त करा रे निर्मळ, चित्त करा रे निर्मळ, तुका म्हणे चित्त करा रे निर्मळ, तुका म्हणे चित्त करा रे निर्मळ. येऊन गोपाळ राय ते, येऊन गोपाळ राय, येऊन गोपाळ राय ते, येऊन गोपाळ तुका म्हणे चित्त करा रे निर्मळ, येऊन गोपाळ राहते ते. तुमचं जर चित्त निर्मळ असेल तर साक्षात भगवान परमात्मा तुमच्या हृदयात येऊन राहतो महाराज. फक्त शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देव त्याला, शुद्ध भाव अंतरीची घेतो गोडी, आहे जोडी भावाची. तुमच्या अंतःकरणामध्ये काय भाव आहे, तुमचं चित्त किती निर्मळ आहे हे भगवंताला लागतं महाराज. नाही तर आपला असं आहे महाराज, आपला भाव असा आहे, आपण सकाळी सकाळी उठतो आणि मारुतीच्या मंदिरात दर्शनाला येतो, पण अंतःकरणानुसार जर भगवंताच्या दारामध्ये जर आलं तर देव प्राप्त होतो महाराज. नाही तर सकाळी सकाळी उठायचं, गावाच्या कुटाळक्या करायच्या आणि मग मारुतीच्या मंदिरात दर्शनाला यायचं, देव प्राप्त होत नाही महाराज. कुठे शोधीसी रामेश्वर, कुठे शोधीसी काशी,
हृदयातला देव राहिला हृदयातच उपाशी, अशी आपली गत झालेली महाराज. पण तुम्हाला सांगून जातो, अंतःकरणामध्ये शुद्ध भाव ठेवा, शुद्ध भाव ठेवा. तुम्हाला जर खरंच आशीर्वाद प्राप्त करायचा असेल ना, आता बजरंगबलींविषयी तुम्हाला जर आशीर्वाद प्राप्त करायचा आहे तर तुमच्या अंतःकरणामध्ये बजरंगबलींविषयी अंतःकरणामध्ये श्रद्धा पाहिजे. तुम्हाला समर्थ सद्गुरू किसनगिरी महाराजांचे आशीर्वाद पाहिजे, त्यांच्याविषयी अंतःकरणामध्ये श्रद्धा ठेवा. तुम्हाला माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांविषयी अंतःकरण त्या ठिकाणी आशीर्वाद पाहिजे माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांची, तर त्यांच्याविषयी अंतःकरणामध्ये श्रद्धा ठेवा, भाव ठेवा. आशीर्वाद मागायची गरज नाही. आता मी जर तुम्हाला म्हणलो द्या आशीर्वाद, उसने मला 10-20 हजार तुम्ही द्या शंका नाही महाराज. आशीर्वाद हे मागूनच मिळत नसतात. माझे जगद्गुरु तुकोबार सांगतात, आशीर्वाद तया जाती आवडी चित्ती देवासी, कल्याण ते असूक्ष्म वाढो प्रेम आगळे. तुमच्या अंतःकरणामध्ये प्रेम श्रद्धा जर असेल, भाव असेल, तर समोरच्याला आशीर्वाद मागायची गरज नाही, तुम्हाला आपोआप आशीर्वाद मिळणार आहे. फक्त अंतःकरणामध्ये श्रद्धा ठेवा. आपलं चित्त निर्मळ पाहिजे, माणसाचा शुद्ध भाव असला पाहिजे. पांडुरंग परमात्म्याविषयी माणसाचा शुद्ध भाव असला पाहिजे महाराज. कारण तुम्ही बघा, या पांडुरंग परमात्म्याचे, श्रीकृष्ण भगवान परमात्म्याचे तुमच्या माझ्यावर इतके मोठे उपकार आहे, इतके मोठे उपकार आहे. कारण आज आपण हे जे शरीर दिसतं ना महाराज, हे जर कोणाच्या सत्तेमध्ये चालत असेल तर चाले हे शरीर कोणाची असत्ते, कोण बोलविते हरी विना. त्या भगवान परमात्म्याशिवाय हे शरीर चालू शकत नाही महाराज. तुझी या सत्तेने वेदाशी बोलणे, सूर्याशी चालणे, तुझी या बळे ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. म्हणून तुम्ही बघा, या ठिकाणी हे शरीर चालायचे, त्या ठिकाणी रात्री झोपणं तुमच्या आमच्या हातात आहे महाराज. रात्री झोपणं तुमच्या आमच्या हातामध्ये. पण सकाळी जर एखाद दिवशी जर भगवान परमात्म्याने जर ठरवलं याला आज उठवायचंच नाही, तर काय होईल? पेटतील महाराज. सकाळी लोक लगेच काडीच पिटी, कोणी लाकडं शोधतील, कोणी लगेच काडीच पिटी शोधील महाराज. म्हणून तुम्हाला सांगून जातो महाराज, त्या ठिकाणी या भगवान परमात्म्याचे खूप मोठे तुमच्या माझ्यावर उपकार आहे. या देवाने एवढा सुंदर असा देह दिला ना महाराज, खूप मोठे उपकार आहे महाराज त्याच्यावर. म्हणून त्या ठिकाणी त्या भगवान परमात्म्याविषयी तुमच्या माझ्या चित्तामध्ये, तुमच्या चित्तामध्ये सुंदर असा शुद्ध भाव पाहिजे. माणसाचा भाव खूप महत्वाचा आहे महाराज. भगवान परमात्म्याविषयी तुम्ही जर अंतःकरणामध्ये जर भाव ठेवला तर भगवान परमात्मा तुमचा झाल्याशिवाय राहत नाही महाराज. अहो काय त्या सुदामदेवाचा भाव होता महाराज श्रीकृष्ण भगवान परमात्म्याविषयी अंतःकरणामध्ये. काय भाव, असा भाव असावा महाराज अंतःकरणामध्ये. नातं मित्राचं होतं, काय ती मित्रता होती महाराज. आयुष्यात माणसाला एकच मित्र पाहिजे, पण असा पाहिजे जीवा भावाचा की शेवट मारताना सुद्धा ते सोबत पाहिजे महाराज. काय त्या कविता, कारण एक सुंदर, मी त्या दिवशी ते शब्द ऐकले महाराज, इतके सुंदर शब्द ऐकले महाराज. ते सुंदर इतके शब्द आहे की माणसाला रडू येतं महाराज ते शब्द ऐकल्यानंतर. जारताना मला देव ठेवा असा, हात खांद्यावरी टाकल्यासारखा. जारताना मला देव ठेवा असा, हात खांद्यावरी टाकल्यासारखा. हात खांद्यावरी टाकल्यासारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा. दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा. एक तू मित्र कर आरशासारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा. अशी माणसाची मित्रता असली पाहिजे. काय ते सुदामदेवाची आणि श्रीकृष्ण भगवान परमात्म्याची मैत्री होती महाराज. एक दिवस सुशीला माता सहज सुदामदेवाला म्हणाले, अहो काय तुमचा भगवान परमात्मा म्हणे, काय तुमचा मित्र, रात्रंदिवस त्याचं भगवान त्याचं नामस्मरण तुम्ही करता आणि एक टायमाचं भोजन आपल्याला देऊ शकत नाही का म्हणे. एक टायमाचं भोजन आपल्याला देऊ शकत नाही, बरं नका का भोजन देईना, पण जा म्हणे एक दिवस तुमच्या मित्राला तर भेटून या. असं ऐकल्यानंतर पण आता त्यांनी विचार केला सुदामदेवानी, मित्राला भेटायला जायचं. पण मित्राने, भगवान परमात्म्याने जर विचारलं वहिनी आईसाहेबांनी काय दिलं खायला, तर मी काय सांगू म्हणे. त्यावेळेस पत्नी असावी तर अशी महाराज लगेच धावत गेली, 4 घरचे पोहे मागून आणले, 4 घरचे पोहे मागून आणले आणि सुदामदेवाकडे दिले महाराज. सुदामदेवाकडे दिले. त्या ठिकाणी साधं धोतर नव्हतं महाराज सुदामदेवाकडे पोहे बांधण्यासाठी. त्या 4 गाठणीच्या धोतरामध्ये ते पोहे बांधले आणि सुदामदेव त्या भगवान परमात्म्याच्या भेटीसाठी निघाले महाराज. घनश्याम तुझे ढूंढने जाऊ का अपने विरह की याद को
दिला भूका का, घनश्याम तुझे ढूंढने जाहू कहा कहा, अपने बिरह की याद को दिलावू कहा का. रात्रंदिवस भगवंताचं नामस्मरण करीत करीत सुदामदेव त्या ठिकाणी भगवान परमात्म्याच्या भेटीसाठी निघाले महाराज. त्या ठिकाणी ते पोहे बांधलेत, त्या धोत्राच्या गाठणीमध्ये पोहे बांधले आणि भेटीसाठी निघाले. तुम्ही बघा, पायामध्ये चप्पल नाही महाराज, जंगलामधून निघाले, पायामध्ये काटे मोडतायत, पाय रक्त भंबाळ झाला महाराज. इतके पाय त्या ठिकाणी त्रास होऊ लागला आणि एका झाडाखाली बसले महाराज. भर उन्हाचा टायमिंग, दुपारचे 12 वाजले आणि एका झाडाखाली बसले आणि भगवान परमात्म्याला म्हणू लागले, भूक लगती है प्यास लगती है, जिंदगी अब उदास लगती है, कैसे आऊं तेरी द्वारका, आस भी अब उदास लगती है. भूक लागती म्हणे, तहान लागती, पण तुझ्या दर्शनासाठी यायचं, पण कसं येऊ. एवढी त्या ठिकाणी हे वेदना ऐकल्यानंतर महाराज साक्षात श्रीकृष्ण भगवान परमात्मा त्या ठिकाणी जंगलामध्ये आले. त्या ठिकाणी सुदामदेव असे झोपलेले होते झाडाखाली, रक्तभंबाळ पाय झालेला महाराज, खूप त्रास होत होता आणि झोपलेले. जसं सुदामदेवाला उचललं महाराज श्रीकृष्ण भगवान परमात्म्याने, तर आपल्या त्या ठिकाणी नगरीमध्ये नेऊन सोडलं महाराज. त्यांना सूद आली, उठून बघतायत तर समोर माणसं दिसतेत. प्रत्येकाला म्हणते जय श्रीकृष्ण जय श्रीकृष्ण, प्रत्येकाला म्हणू लागले. एक माणूस समोर आला आणि त्याला विचारलं म्हणे, करे दादा, तुमच्या भगवान परमात्म्याची नगरी कुठे म्हणे. त्यावेळेस त्या माणसाने सांगितलं, असे समोरून गेले ना, ते समोर गेल्यानंतर या उजव्या साईडला वळा, आमच्या भगवान परमात्म्याची सोन्याची नगरी तुम्हाला दिसेल म्हणे. ऐकलं महाराज आणि निघाले आणि त्या द्वारपालापाशी आले महाराज. 2 द्वारपाल तिथं उभी होती. त्या द्वारपालांनी बघितलं, आजपर्यंत भगवान परमात्म्याच्या भेटीसाठी राजे महाराजे आले, पण आज काहीतरी वेगळाच महात्मा आला. पायामध्ये चप्पल नाही, रक्तभंबाळ पाय झालेला आहे, धोतर फाटकं आहे, 4 गाठणीचं धोतर, आणि त्या धोतरामध्ये त्या भगवान परमात्म्या त्या ठिकाणी त्या सुदामदेवाला बघितलं महाराज त्या द्वारपालांनी. आणि जवळ आले द्वारपालाजवळ ते सुदामदेव आणि म्हणू लागले, पुढे म्हणे तुमच्या श्रीकृष्ण भगवान परमात्मा. त्यावेळेस जा म्हणे, त्याला सांगा म्हणे की तुझा लहानपणीचा मित्र सुदामदेव या ठिकाणी आलेला आहे म्हणे. जा म्हणे. अरे द्वारपालो उसका नहीं ऐसे कह दो, अरे द्वारपालो उसका नहीं ऐसे कह दो, किधर पे सुदामा करीब आ गया है, किधर पे सुदामा करीब आ गया है, किधर पे सुदामा करीब आ गया है, किधर पे सुदामा करीब आ गया है. भटकते भटकते न जाने कहाँ से, भटकते भटकते न जाने कहाँ से, तुम्हारे महल में करीब आ गया है, तुम्हारे महल में करीब आ गया है, तुम्हारे महल में करीब आ गया है, तुम्हारे महल में करीब आ गया है. सांगितलं महाराज त्या द्वारपालाला, जा म्हणे तुमच्या भगवान परमात्म्याला सांगा की तुझा लहानपणीचा मित्र सुदामदेव आलाय. गेले महाराज ते द्वारपाल पळत पळत गेले आणि भगवान परमात्म्याला म्हणू लागले, भगवान परमात्मा, तुमच्या भेटीसाठी आज राजे महाराजे आले, पण आज या ठिकाणी काहीतरी वेगळाच महात्मा तुमच्या भेटीसाठी आला म्हणे. मग त्यावेळेस भगवान परमात्म्याने त्या द्वारपालाला विचारलं, काय म्हणे, त्याचं नाव काय. पूछत दीन दयाल को बतावत अपनो नाम सुदामा. सुदामा नाव सांगितलं महाराज श्रीकृष्ण भगवान परमात्म्याला. आणि जसं सुदामदेव नाव ऐकलं ना महाराज, श्रीकृष्ण भगवान परमात्मा असे जोरात जोरात पळू लागले महाराज. पट्टराने मागं पळताय, मुकुट एकीकडे पाडला महाराज, पितांबर एकीकडे पाडला, जोरात जोरात पळू लागले त्या ठिकाणी द्वारपालाकडे, त्या ठिकाणी द्वारकेच्या त्या दरवाजाकडे तिकडे जोरात जोरात पळू लागले महाराज. सगळी नगरी श्रीकृष्ण भगवान परमात्म्याच्या मागं पळते, रुक्मिणी आई साहेब सुद्धा मागं पळतायत, सगळी नगरी मागं मागं पळू राहिली. आणि जवळ आले महाराज, सुदामदेवा जवळ आले आणि सुदामदेवाला आलिंगन घातलं आणि जोरात जोरात रडू लागले महाराज. सगळी नगरी रडत होती, रुक्मिणी आई साहेब रडत होत्या, श्रीकृष्ण भगवान परमात्मा रडत होते महाराज. पण एकटा सुदामदेव हसत होता. कारण का, तर सुदामदेवाला वाटलं जर आपण रडलो तर यांना वाटण आपण काहीतरी इथं मागण्यासाठी आलो. पण तसं नाही महाराज, एकटे सुदामदेव हसत होते आणि सगळी नगरी रडत होती. साक्षात जगाचा मालक ज्याच्यासाठी रडतो ना महाराज, तो काहीतरी आगळा वेगळाच महात्मा आहे.
साक्षात जगाचा मालक ज्याच्यासाठी रडतो तो काहीतरी आगळा वेगळाच महात्मा आहे. हे वैष्णवांची लक्षणं असतात महाराज. हे काय असतात? वैष्णवांची लक्षणं असतात. मेरे रोने से तुमको जो आए हसी तो मैं रो रो के तुमको हसाया करू. हे वैष्णवांची लक्षणं असतात महाराज. म्हणून अशा प्रकारे अहो आपण भगवान परमात्म्याजवळ आपणही रडतो, पण कशासाठी? बायको ऐकत नाही, पोरगा ऐकत नाही, संसारासाठी आपण त्या भगवान परमात्म्याजवळ रडतो महाराज. काय? पण साक्षात जगाचा मालक ज्याच्यासाठी रडतो ना महाराज, तो काहीतरी आगळा वेगळाच महात्मा आहे आपल्यापेक्षा. म्हणून तुम्ही बघा, असं या सुदामदेवासारखा जर तुमच्या अंतःकरणामध्ये जर भाव असेल तर साक्षात पांडुरंग परमात्मा तुमच्या हृदयामध्ये आल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल माणसाचं चित्त निर्मळ पाहिजे, एवढं अंतःकरणामध्ये शुद्ध भाव पाहिजे की साक्षात भगवान परमात्मा आपला झाला पाहिजे, एवढा माणसाच्या अंतःकरणामध्ये शुद्ध भाव पाहिजे. म्हणून त्या ठिकाणी बघा, असाच भाव त्या ठिकाणी इतकं चित्त निर्मळ होतं महाराज. त्या गोपिकांचं, त्या गवळणींचं इतकं चित्त निर्मळ होतं. तुम्ही बघा त्या ठिकाणी त्या भगवान परमात्म्याच्या भजनामध्ये जर त्यांनी जर कधी ती मुरली ऐकली महाराज, त्या भगवान परमात्म्याची काय मुरली होती महाराज. आहारी साबरिया कैसी वाजवली वाजवली मुरली आहारी साबरिया कैसी वाजवली वाजवली मुरली आहार सावरिया कैसी वाजवली वाजवली मुरली आहार सावरिया कशी वाजवली वाजवली मुरली तुझ्या मुरलीचा ध्वनी अकल्पित पडला कानी निवळ झाले हंस करणे बिघड धंदा काम विसरले आरे सावरिया कैसी वाजवली वाजवली मुरली मुरली आरे सावरिया कैसी वाजवली वाजवली मुरली आहार सावरिया कशी वाजवली वाजवली मुरली आहार सावरिया कशी वाजवली वाजवली कैसी वाजवली वाजवली मुरली. इतकी सुंदर त्या भगवान परमात्म्याची मुरली होती महाराज. तिचा जर आवाज ऐकला ना या गौरणींनी तर त्या ठिकाणी देहभान विसरून जात होते महाराज. एवढंच नाही तर ती मुरली ऐकल्यानंतर महाराज संसार विसरून जायचे हो, सगळे संसार. मैं तो सुध बुध कोई तेरे प्यार में सब कुछ भूल गई तेरे संसार में जोत लगा दे प्रीत जगा दे चरणों में ले ले मुरली वाले वो बंसी वाले मुरली वाले वो बंसी वाले मुरली वाले वो बंसी वाले मुरली वाले बंसी वाले मुरली वाले बंसी देहभान विसरून जायचं महाराज, संसार विसरून जायचा. एक दिवस तर काय झालं महाराज, एक गवळण आपल्या पतिदेवाचे पाय दाबत होती महाराज. काय? आपल्या पतिदेवाचे पतिराजाचे पाय दाबत होती आणि पाय दाबत असताना तिला आहे ना त्या भगवान परमात्म्याची मुरली ऐकू आली महाराज. काय? त्या मुरलीचा ध्वनी तिला ऐकू आला, तिच्या कानावर तो पडला महाराज. तिनं पाय दाबायचे सोडून दिले आणि त्या पायाला चिमकुडीच घेऊ लागली महाराज. काय? ते पाय दाबायचे सोडून दिले आणि चिमकुडी घेऊ लागली. त्या नवऱ्याने अशी लाद घातली महाराज उचलून, नेमकं पाय दाबी ती चिमकुडी घेते म्हणे, उठ मध्ये जा निघून इथं. तिला भावाच महाराज, आता तिला लगेच तिकडे जायचं होतं श्रीकृष्ण भगवान परमात्मेकडे. ती मुरली तिने ऐकली महाराज आणि जशी निघाली महाराज तशी तिकडे निघून गेली महाराज. तशाच प्रकारे अजून एक गवळण त्या ठिकाणी भाकरी करत होती महाराज. भाकरी, आता इथं महिला मंडळ उपस्थित आहे. भाकरी, आता भाकरीचा आवाज किती पाहिजे थापताना सुद्धा, हे तुम्हाला माहिती आहे, ठाऊक आहे. म्हणून ती भाकरी थापत होती महाराज. पण भाकरी थापता थापता तिला काय आलं, मुरलीचा ध्वनी तिच्या कानावर पडला. त्या श्रीकृष्ण भगवान परमात्मेच्या मुरलीचा ध्वनी तिच्या कानावर पडला. ती भाकरी थापता थापता महाराज तिने असा स्पीड वाढवला, जशी भाकरी थापती का गावऱ्या थापती हेच कळाना. तेवढ्या तिची सासू आली महाराज. तिने तो आवाज ऐकून ती सासू आली म्हणे. ती सासूना मग सासूने सांगितलं, अरे नेमकं भाकरी करते का गावऱ्या थापती म्हणे.
उठ म्हणे इथून, मी भाकरी करते म्हणे, जा म्हणे ती गागर घेऊन पाण्याला जा. आता तिला व्हावंच महाराज, तिने लगेच गागर घेतली आणि निघाली महाराज पाण्याला तिकडे महाराज. म्हणून अशा प्रकारे त्या गवळणींचं चित्त महाराज त्या भगवान परमात्म्यामध्ये इतकं गुंतलं होतं महाराज, इतकं गुंतलं होतं की ती मुरली जर ऐकली की त्या कामधंदा विसरून जायचं महाराज सगळा. एवढंच नाही, एक गवळण त्या ठिकाणी शृंगार करीत होती महाराज. शृंगार म्हणजे काय, मेकअप, शृंगार करीत होती. आणि शृंगार करत असताना तिनं काय केलं, होटाला कुंकू लावलं, डोळ्यामध्ये मिश्री घातली आणि कपाळाला काजल लावलं महाराज. होठो पे कुंकू नैनो में मिश्री, सिर पर काजल लगाती चली, दीवानी बनी मैं दीवानी बनी, मुरली के नादे दीवानी बनी मैं, मुरली के नादे दीवानी बनी मैं, मुरली के नादे दीवानी बनी. अशा शृंगार विसरून गेली महाराज. म्हणून अशा प्रकारे गवळणींचं इतकं चित्त त्या भगवान परमात्म्यामध्ये गुंतलं होतं महाराज. असंच एक दिवस काय झालं, एक गवळण अशी पाण्याला निघाली महाराज घागर घेऊन, नदीच्या काठावर आली आणि तिने त्या भगवान परमात्म्याला बघितलं महाराज. कसा होता देव श्रीकृष्ण भगवान परमात्मा, देवुडा चरणी वाजवी तो वेणू, 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 गोपिकार मनो स्वामी माझा, गोपिकार मनो स्वामी माझा, देखिला गे माये यमुनेच्या तीरी, देखिला गे माये यमुनेच्या तीरी, देखिला गे माया यमुनेच्या तीरी, देखिला गे माया यमुनेच्या तीरी. देहुडा चरणी वाजवी तो वेणू. आता देहुडा म्हणजे कसा हो, देहुडा शब्दाचा अर्थ माहिती तुम्हाला, देहुडा माहिती. आता श्रीकृष्ण भगवान परमात्म्याची मूर्ती तुम्ही, मोठी मूर्ती सर्वांनी बघितली, देहुडा म्हणजे कसा, असा उभा आहे बा. भगवान परमात्मा देहुडा चरणी, त्या ठिकाणी देहुडा भगवान परमात्मा तिने बघितला. आणि जसं त्या भगवान परमात्म्याला बघितलं ना महाराज, जागेवर थांबून घेतलं तिनं, जागेवर थांबली आणि ती सगळं चित्त विसरून गेली, जागेवर बसून घेतलं महाराज. तिनं दिवसभर तिथं बसून राहिली एका जागेवर, तिला काही सुधारणा महाराज. तिचं अजिबात कोणत्याच गोष्टीवर चित्त लागणं, त्या भगवान परमात्म्याला बघितल्यानंतर कोणत्याच गोष्टीवर चित्त लागणं. तिने जसं खाली बसून घेतलं महाराज, सगळे लोक येता जाता बघायचे, अरे ही का बसली, दिवस झाला, पूर्ण दिवस गेला, पण इथं बसलेली महाराज उठलीच नाही अजून. कोणीच तिच्याकडे लक्ष द्यायला तयार नाही महाराज, कोणीच तिच्याकडे लक्ष द्यायला तयार नाही. पण शेवटी त्या ठिकाणी जगद्गुरु तुकोबा आले महाराज. त्या ठिकाणी जगद्गुरु तुकोबा आलं, कारण त्या ठिकाणी साधूचं अंतकरण असं असतं महाराज. साधूचं अंतकरण असं असतं की साधूचं अंतकरण ओळखायला सुद्धा आधी साधू व्हावं लागतं महाराज, तेव्हा त्या साधूचं अंतकरण ओळखता येतं महाराज. कारण असं जगद्गुरु तुकोबारायांचं अंतकरण महाराज. आणि जगद्गुरु तुकोबारायांनी तिचं अंतकरण ओळखलं आणि त्या गवळणीला म्हणू लागले, हे भाग्यशाली गवळणी, अगं दिवस झाला म्हणे तू इथं बसलेली, नेमकं काय झालं तुला. त्यावेळेस त्या गवळणीने उत्तर दिलं अभंगाचं पहिलं, हरीने माझे हरिले चित्त, 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 हरीने माझे हरिले चित्त.
सर्वांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा महाराज. वा 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 वा, अगदी सुंदर. कुंदन महाराज, चालीतून भाव प्रकट हो, एवढी सुंदर अशी चाल तुम्ही गायली. अगदी या सर्वांचे खूप खूप धन्यवाद आहे महाराज. कारण आज मी माझं भाग्य समजतो हे महाराष्ट्रातील नामवंत मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. नाही तर काही काही दिवशी लय हाल होती महाराज आमची. आता तुम्हाला चांगलं माहित असेल, कीर्तनकाराला जर गायक वादक मंडळी जर व्यवस्थित जर नसले, ही कीर्तनकार म्हणून कीर्तनकार ही सर्व गायक वादक आहे म्हणून कीर्तनकार आहे महाराज. ते गायक वादक जर नसले तर कीर्तनकाराला प्रवचन करावं लागेल महाराज. पण कसाही कीर्तनकार असू द्या, हे गायक वादक जर परफेक्ट असले तर या कीर्तनकाराला ओढून नेण्याची त्या ठिकाणी त्यांच्यात हिंमत असते महाराज. म्हणून त्यांना खूप खूप धन्यवाद. मी आज माझं भाग्य समजतो. नाही तर काही काही वेळेस लय हाल होती महाराज. मी 1 महिना झाला असेल महाराज नांदेडकर कीर्तना गेलो. आता त्यांना आधीच सांगितलं महाराज, गायक वादक व्यवस्थित लावा तुम्ही. या ठिकाणी आमच्या महाराजांनी अगदी आम्हाला अगोदरच सांगून दिलं, गायक वादक तुमच्याच पद्धतीने घेऊन या. पण मी त्यांना अगोदर तिथं सांगितलं, म्हणलं तुमच्या पद्धतीने गायक वादक बघा, मला इथून 400 किलोमीटर यायचं, मी काय आणू शकत नाही. म्हणून त्यांनी बघितलं महाराज, तिथले गायक वादक बघितले. आता मी गेलो, समोर विणा घेतला, कीर्तनाला सुरुवात झाली. मागं वळून बघितलं, सगळे MH85, MH90, MH100, 110 पर्यंत होते महाराज. सगळे म्हातारेच उभे माय मागं. आता मी समोर प्रमाण दिलं, अवतार पांडुरंग, किती सुटसुटी दे, अवतार पांडुरंग. तरी आजोबा मागून म्हणी, अवतावर पांडुरंग. म्हणलं देव मोकळच तुमच्या अवतावर येऊन बसायला. आता हे किती सुटसुटी दे महाराज. शिव भोळा चक्रवर्ती, त्याचे पाय माझे चित्ती, किती सुटसुटी दे. तरी आजोबा मागून म्हणी, शिव भोळा चक्रवर्ती, त्याची माय माझी चुलती. म्हणलं चुलती का व्हायना, राहू द्या, पण म्हणा आता. इतकं अवघड झालेलं आहे. पण मी आज भाग्य समजतो महाराज, हे मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे महाराज. सुंदर महाराजांनी प्रमाण दिलं, हरीने माझे हरिले चित, हरीने माझे हरिले चित. भार वित्त विसरले. वित्त म्हणजे काय? पैसा, व्यवहार. वित्त म्हणजे पैसा, व्यवहार. व्यवहार विसरून गेली महाराज त्या ठिकाणी. आता तिला घरी जायचं, पण व्यवहार सगळा विसरून गेली. तिच्या काहीच लक्षात नाही. तिचा संसार तिच्या लक्षात राहिला नाही, त्या गवळणीच्या काहीच लक्षात राहिला नाही. तिला घरी जाता येईना महाराज. तिने जसं जागेवर बसून घेतलं तशीच बसून राहिली महाराज. तिथून उठायलाच तयार नाही. भार वित्त विसरले, मग ती व्यवहार विसरून गेली. आता व्यवहार, पैसा माणसाकडे पाहिजे, माणसाकडे पैसाही पाहिजे, पण तो कसा पाहिजे, कसा कमावा, हे सुद्धा खूप महत्वाचं आहे. आमचे महाराज मंडळी सांगतात, जोडोनिया धन उत्तम व्यवहारे, दास विचारे बीच करी. म्हणून जोडून या धन उत्तम व्यवहाराने त्या ठिकाणी धन जोडलं पाहिजे महाराज. बरं असू द्या पैसा, किती पैसा असला तर तो पाचवायला सुद्धा शक्ती लागती महाराज. पैसा पाचवायला सुद्धा शक्ती लागती. नाही तर एका बायाला 10 लाखाची लॉटरी लागली बरं का, एका बायाला 10 लाखाची लॉटरी लागली. आता सर्वसामान्य बाया, ती 250 रुपये रोजानी कामाला जाणारी बाया, आणि तिला 10 लाखाची लॉटरी लागली महाराज. पण आता गावकऱ्यांनी विचार केला, त्या सर्वसाधारण बायाला जर कळालं, अचानक कळालं जर 10 लाखाची लॉटरी लागली, ती बाया जागेवर जाईन. मग त्यांनी असं ठरवलं की कोणाच्या तरी माध्यमातून हिला समजावण्यात आलं पाहिजे. मग आता समजावण्यात, पटवून देण्यात आमचे महाराज मंडळी पटईत असतात. आमच्यासारखं एक जण बघितला त्या गावकऱ्यांनी, गेला तो महाराज त्या ताईला पटवून द्यायला. म्हणजे ताई, जर कदाचित तुम्हाला जर 10 लाखाची लॉटरी लागली तर तुम्ही काय करशाल? ताई म्हणे, बाई 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 बाई, अशा दुष्काळात जर मला 10 लाखाची लॉटरी लागली तर याच्यातले 5 लाख मी तुम्हाला देऊन टाकी. ती महाराज जागेवर गेलं महाराज. म्हणजे माणसाचा पचवायला पैसा किती जरी असला ना महाराज, ती पचवण्याची सुद्धा शक्ती माणसामध्ये पाहिजे. म्हणून ते पैसा महाराज, पैसाही कमवा, पण कसा कमवायचा हे सुद्धा खूप महत्वाचं आहे. विठ्ठला 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 फार वित्त विसरली, ती व्यवहार विसरून गेली, सगळा संसार विसरून गेली महाराज. तसा संसार त्या ठिकाणी आपणही विसरलो पाहिजे त्या भगवान परमात्म्याच्या नामस्मरणामध्ये. पण आपण त्या संसारामध्ये इतकं गुंतलोय महाराज, आपण त्या संसारातून बाहेरच निघायला तयार नाही. आमचे महाराज मंडळी, संत मंडळी तर सांगतात, आपण काकड्यामध्ये म्हणतो ना, सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण मुक्ती एक यज्ञ नाही केला, हिंडता दिशा सीन पावला, माया वेष्टीला जीव माझा, माया वेष्टीला जीव माझा, माझे स्वहित नेनती कोणी कोणी कोणी, माझे स्वहित नेनती सर्व सुखाची आशा जन्म गेला,
मोक्ष नायक मुक्ती एक यज्ञ नाही केला हिंडता दिशासीन पावला माया वेष्टीला जीव. रात्रंदिवस संसारामध्ये तुम्ही किती तळमळ करा, संसारामध्ये सुखाची प्राप्ती होऊ शकत नाही. संसारात राहायचं पण कसं आसून नसल्यासारखं. संसारी असावे आसोनी नसावे, भजन करावे वेळोवेळा, कामामध्ये काम काही म्हणा राम राम. त्या ठिकाणी संसारात राहून तुम्ही काही काम करत असाल त्याच्यामध्ये भगवंताचं नामस्मरण तुम्ही आम्ही केलं पाहिजे. कारण परमार्थाची संसाराला जर तुम्ही जेवढा नेटाचा संसार करता ना तेवढा नेटाचा जर तुम्ही परमार्थ केला ना तर तुमचा संसार अति उच्च लेवलला गेल्याशिवाय राहणार नाही महाराज. कारण तुम्ही बघा आज आमच्या साहेबराव महाराज पवार असतील, त्यांच्या मागे खूप मोठा व्याप आहे महाराज. 80-90 एकर जमीन सांभाळायची सोपं नाही, पण तरी सकाळी उठून येऊन इथं 300 वाचायचे म्हणजे सोपं आहे का महाराज? त्यांना नाही का कामधंदा? पण असं असतं महाराज, संसारात राहून तुम्ही जेवढं भगवान परमात्म्याचं नामस्मरण करशाल तेवढा संसार तुमचा मोठा होत असतो. म्हणून संसारात राहून त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण. तुम्ही एखादा व्यवसाय करत असाल ना, त्या व्यवसायाला सुद्धा परमार्थाची जोड द्या. तुमचा व्यवसाय अति उच्च लेवलला गेल्याशिवाय राहणार नाही महाराज. म्हणून आपलं खरंच भाग्य आहे महाराज. आपला काही व्यवसाय असो, एखादा जर चांगला व्यवसाय आपण सुरुवात केला तर आपले देवगडचे बाबांच्या हस्ते आपण त्या ठिकाणी उद्घाटन करत असतो. म्हणून तुम्ही बघा त्यांचे खूप मोठे आशीर्वाद असतात. म्हणजे याला काय म्हणतात, हेच परमार्थाची जोड. काय संतांना त्या ठिकाणी उद्घाटनाला जर संतांना आपण बोलवलो, ही झाली परमार्थाची जोड. दुसरं अजून काय लागतं आपल्या व्यवसायाला? म्हणून अशी व्यवसायाला परमार्थाची जोड तुम्ही जर दिली तर नक्कीच तुमचा व्यवसाय अति उच्च लेवलला गेल्याशिवाय राहणार नाही. त्याचप्रमाणे असंही संसारात राहून त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण तुम्हाला आम्हाला करायचे. कारण देवाने एवढा सुंदर असा देह दिला, खाण्यापिण्यासाठी मौज मजा करण्यासाठी देवाने देह दिला नाही. देवे दिला देह भजन गोमाटा, तोया झाला पाटा बादिकेचा. देवाने एवढा सुंदर असा देह दिला ना, एक दिवस निघून जाणार आहे महाराज. जसा माझे माऊली महाराष्ट्र ज्ञानोबरात ज्ञानेश्वरीमध्ये सुंदर वर्णन करतात, तुमचा जसा जन्माचा सोहळा होणार आहे तसाच एक दिवस तुमच्या मृत्यूचाही सोहळा होणार आहे. म्हणून आहे तोपर्यंत भगवान परमात्म्याचं नामस्मरण करून घ्या. देहाची या गावा आलिया, जन्म मृत्यूची या सोहळ्या, ना म्हणून धनंजया जिया परी. जन्माचाही सोहळा होणार आहे आणि मृत्यूचाही सोहळा होणार आहे. आपण त्या ठिकाणी सोहळा आहे महाराज, सोहळा. माझे माऊली महाराष्ट्र ज्ञानोबा आहे, या मृत्यूला सोहळा म्हणतात, सोहळा. जन्माला सुद्धा सोहळा म्हणतात. जशी आपली पाची बारी गाजली जाते ना महाराज, जसा आपला नामकरण संस्कार केला जातो तसाच एक दिवस तुमचा अंत्यसंस्कार सुद्धा होणार आहे. म्हणून हाय तोपर्यंत काय करा, त्या जन्मापासून तर त्या मृत्यूपर्यंत जे मधला अंतर आहे त्याला जीवन म्हणतात. आणि ते जीवन कसं जगायचं ते तुमच्या आमच्या हातामध्ये महाराज. काय संत मंडळी जीवन जगून गेले महाराज. आज कित्येक वर्ष झाले असे समर्थ सद्गुरू किसनगिरी महाराजांना जाऊन, पण आजही त्यांचा सुगंध तुमच्या आमच्यामध्ये दरवळतोय. कित्येक दिवस झाले असेल आमच्या सद्गुरू बंसी महाराज तांबेंना जाऊन, पण आजही त्यांचा सुगंधही या महाराष्ट्रात दरवळतोय महाराज. 250 वर्ष झाले योगीराज सद्गुरू गंगागिरीजी महाराजांना जाऊन, पण आजही त्यांचा सुगंध या महाराष्ट्रात दरवळतोय. 700 वर्ष झाले माझे ज्ञानोबारांना जाऊन, पण आजही त्यांचा सुगंध या महाराष्ट्रात दरवळतोय. याचं कारण काय? गेले दिगंबर विश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती. राहिल्या त्या कीर्ती जगामजी, राहिल्या त्या कीर्ती जगामजी. गेले दिगंबर ईश्वर विभूती, दिगंबर ईश्वर विभूती, ईश्वर विभूती, ईश्वर विभूती. गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जग माझी. आज कीर्ती रूपाने तुमच्या आमच्यामध्ये या ठिकाणी हजर आहेत, अजरामर आहेत. याचं कारण काय महाराज? जीवन खूप सुंदर जगले हो. 400 वर्ष आले हो छत्रपती शिवाजी महाराजांना जाऊन, पण आजही त्यांचा सुगंध या महाराष्ट्रात दरवळतोय महाराज. असं माणसाचं जीवन पाहिजे. या संतांचे विचार तुम्हाला आम्हाला आचरणात आणणं खूप गरजेचं आहे महाराज, खूप गरजेचं आहे. छत्रपतींचे तर इतके मोठे उपकार आहे माझे तुमच्या माझ्यावर. आपल्या घरासमोरील तुळस, या मंदिरावरचा कळस, या माता भगिनींचं सौभाग्य आणि तुमचं माझं स्वातंत्र्य जर आज सुरक्षित जर कोण ठेवलं असेल ना, ते फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराजांनी ठेवलं महाराज. हो, जगले हो, तुमच्या माझ्याकरता जगले. तुम्ही बघा या ठिकाणी आज हे कीर्तन चालू आहे ना महाराज, याचं श्रेय जर आपण कोणाला देत असाल ना तर ते फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराजांना जातं महाराज. कारण तुम्हाला आम्हाला जर स्वातंत्र्य मिळून जर दिलं नसतं, कदाचित आज या कीर्तनाची सुद्धा तुम्हाला आधी परवानगी घ्यावी लागली असते, आम्ही कीर्तन करू का. पण हे खरंच आपलं भाग्य आहे. छत्रपतींचे खूप मोठे उपकार आहे महाराज तुमच्या माझ्यावर. अहो, या जगाच्या इतिहासामध्ये 17 राजांची नोंद आहे,
पण त्या 17 राजांच्या नोंदीमध्ये आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव नाही महाराज, वाईट वाटून देऊ नका. त्या 17 राजांचे आपल्याला नाव सुद्धा माहीत नाही, पण मी तुम्हाला सांगून जाईल आपल्याकडचा विवाह सोहळा छत्रपती शिवाजी महाराजांची आरती झाल्याशिवाय पार सुद्धा पडत नाही महाराज. पहिली छत्रपती शिवाजी महाराजांची आरती होते आणि मगच आपल्याकडचा विवाह सोहळा पार पडतो. एवढे असे हे विचार तुम्हाला आम्हाला आज इथं तरुण बांधव असतील महाराज, या तरुण बांधवाला माझी एकच विनंती आहे, आज छत्रपतींचे विचार तुम्हाला आम्हाला आचरणात आणणं खूप गरजेचं आहे. म्हणून असे संत मंडळी तुमचा माझ्या त्या ठिकाणी या संतांचा अवतार कशासाठी, उद्धराया जन जड जीवा अवतार तुम्हा धराया कारण, उद्धराया जन जड जीवा वाढवया सुख भक्ती भाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे. हे भक्ती भाव धर्म वाढवण्यासाठी या संतांचा अवतार आहे महाराज. आज तुम्ही बघा हिंदू हृदय सम्राट सद्गुरू श्री रामगिरीजी महाराज आज तुमच्या माझ्यासाठी त्या ठिकाणी लढतायत महाराज. आज एवढं मोठं संकट असून स्वतःच्या जीवावर एवढं मोठं संकट घेतलं, का घेतलं महाराज? तुमच्या माझ्यासाठी महाराज, या धर्माच्या रक्षणासाठी. म्हणून धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेची आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. या संतांचा अवतार, या धर्माचा, या देवाचा अवतार ज्यावेळेस धर्मावर ग्लानी होते त्या ठिकाणी धर्माचं रक्षण करण्यासाठी त्या ठिकाणी या भगवंताचा आणि संतांचा अवतार असतो महाराज. म्हणून आपण त्या ठिकाणी या संतांचे विचार तुम्हाला आम्हाला आचरणात आणणं खूप गरजेचं आहे. या संतांचे विचार तुम्हाला आम्हाला आचरणात आणून आपल्याला जीवन जगायचंय. पण सध्याची स्थिती अशी झालेली आहे, माणसाचा काम क्रोध इतका वाढलेला आहे महाराज. साधा माणसाचा क्रोध इतका वाढला महाराज, इतका वाढला की साधा आपण एखाद्या पाहुण्याची जर गेलो आणि पाहुण्याने जर आपल्याला चहा आणला, तो चहा जर अचानक आपल्या कपड्यावर सांडला तर आपल्याला पाहुणे तोंड सुद्धा पाहत नाही महाराज. इतका माणसाचा क्रोध वाढलेला आहे. पण तुम्हाला सांगून जाईल आमच्या तुकोबरांच्या बाबतीत जर बोलायला गेलं तर माझे जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, काम क्रोध बंदी खानी तुका म्हणे दिले दोनी इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी. जगद्गुरु तुकोबरा म्हणतात ही काम क्रोध आम्ही बंदी खाण्यात टाकलं ना आम्ही गोसावी झालो. तसं तुम्हाला आम्हाला काम क्रोध बंदी खाण्यात टाकायचं आहे, पण आपला क्रोध बंदी खाण्यात जात नाही. तुमचा भावात सुद्धा किती क्रोध येत महाराज. अहो लोक बांधावरून भांडणं करतात, बांधावरून. पण मी तुम्हाला सांगून जाईल गुंठा करून काय होत नाही. जाताना कोणी सोबत काही नेत नाही. किती कोरले बांध तरी भूक कधी भागत नाही. मेल्यावरही माणसाची संपत्ती इथं काहीच काम येत नाही महाराज. म्हणून काळी आई इथेच राहणार आहे, तुम्ही इथं राहणार नाही. जपून राहा माणसा, आयुष्य पुन्हा मिळणार नाही. आयुष्य पुन्हा भेटू शकत नाही. म्हणून कोणासोबत भांडणं करू नका, वैर करू नका. तुम्ही त्या ठिकाणी भावासोबत कधीच वाद करायची नाही महाराज. तुम्हाला मी तर खरा परमार्थ कशाला समजतो माहिती महाराज, 100 ग्रंथ वाचून परमार्थ होत नसतो. 100 ग्रंथ वाचून तुमच्या अंतःकरणामध्ये तेवढा शुद्ध भाव पाहिजे समोरच्या विषयी. तुम्ही जर भावासोबत भांडण करीत असेल तर तुमच्या परमार्थाचा काहीच उपयोग नाही महाराज. तुमच्या परमार्थाचा अहो भावकी करत बसू नका. जी भावकी रामाच्या मागे गेली नाही, जी भावकी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मागे गेली नाही, जी भावकी अर्जुनाच्या मागे गेली नाही, अशी भावकी तुमच्या आणि माझ्या मागे काय येणार आहे? म्हणून आपण थोरला असाल तर माफ करायला शिकलं पाहिजे आणि लहान असाल तर सहन करायला शिकलं पाहिजे. आयुष्यात कधी घरात भांडणच होणार नाही महाराज. म्हणून असं माणसाने जीवन जगलं पाहिजे. भाऊ करीत बसू नका. त्या ठिकाणी जाताना तुम्हाला एकट्यालाच जायचे महाराज, कोण तुमच्या सोबत येणार नाही. हाय तोपर्यंत चांगलं त्या ठिकाणी एकामेकांसोबत बोलून घ्यायचं. बोलणं सुद्धा कसं असलं पाहिजे माणसाचं, माझे माऊली मावष्ट ज्ञानोबा सांगतात. सुंदर ज्ञानेश्वरी मध्ये वर्णन करतात, साचा निमवाळ मी तुल्या निरसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. अमृतासारखे माणसाचे शब्द असले पाहिजे. असं माणसाने त्या ठिकाणी एकामेकांसोबत बोललं पाहिजे. नाही तर काहींचं बोलणं असतं महाराज, एखाद्याचं जर शब्द काही जर ऐकले ना महाराज त्याच्यात परत तोंड सुद्धा पोशी वाटत नाही महाराज. सध्याची स्थिती अशी झाली आहे, लोकांमध्ये एक आजार निर्माण झालेला आहे महाराज. एक आजार कोणता आहे तुम्हाला माहिती का? कोरोना नाही बरं का, कोरोना नाही. दुसरा एक नवीन आजार निर्माण झालेला आहे सध्याला. कोणता? जळका आजार. तो आजार इतका भयाने महाराज. बरं त्याची लक्षणं सुद्धा लय खतरनाक आहे. पोटात दुखणे, मळमळ होणे. एखाद्याने जर ट्रॅक्टर घेतला तर त्याची पेढी नाही खाणार, त्याच्या दारात खेळी नेऊन टाकतील. असे लोक आहे महाराज. हे जळका आजार निर्माण झालेला आहे महाराज. पण मी तुम्हाला सांगून जातो त्या ठिकाणी नाही एखाद्याचं चांगलं कधी करता आलं नका करू, पण कधी कोणाचं वाईट सुद्धा करू नका महाराज. एक कविताकार सुंदर सांगतो महाराज, ऐका. भला किसी का कर ना सके तो बुरा किसी का मत करना, पुष्प नहीं बन सकते हो तुम, कांटे बनकर मत रहना, कांटे बनकर मत रहना.
असं माणसाने जीवन जगलं पाहिजे. लोकांचा विचार नका करू. अहो लोक तुमच्या 13वेला जरी आले ना तरी म्हणतील मठ्ठा ठेवला पाहिजे होता, लय ऊन होतं. लोकांचा नका विचार करू. मन मारून जगण्यापेक्षा मन भरून जगा, जीवन खूप सुंदर आहे महाराज. मन मारून जगण्यापेक्षा एकामेकांसोबत चांगलं वागा, चांगलं बोला. आपले महाराष्ट्राचे मोठे उद्योजक होऊन गेले महाराज रतन टाटा साहेब, त्यांचं एक वाक्य नेहमी असायचं, तुम्ही किती शिक्षण घेत असाल, तुम्ही किती हुशार असाल, पण तुम्हाला जर माणसाशी कसं वागायचं हे जर माहित नसेल तर तुमच्या शिक्षणाचा आणि तुमच्या हुशारकीचा काहीच उपयोग नाही महाराज. हो, म्हणून त्या ठिकाणी माणसाने कसं वागायचं, कोणाची संगत करायची, कोणासोबत राहायचं, कोणासोबत उठायचं हे सुद्धा खूप महत्वाचं आहे महाराज. संतांची संगत जीवनामध्ये खूप महत्वाची आहे. अहो तुम्ही एखाद्या राजाची संगत करा, कधी तुम्हाला नोकर बनून ठेवील सांगता येत नाही, पण तुम्ही माझ्या सद्गुरू देवगडच्या बाबांची संगत करा, कधी त्या भगवान परमात्म्याची भेट तुम्हाला घालून देतील सांगता येत नाही महाराज. हो, संतांची, माझे माऊली महावैष्णव ज्ञानोबा सांगतात, संतांची संगती मनोमार्ग गती, अकरावा श्रीपती येणे पण ते. म्हणून संतांची संगत जीवनामध्ये आपण कोणाची संगत करतो, कोणासोबत उठतो बसतो हे सुद्धा महत्वाचं आहे महाराज. कारण तुम्ही बघा, आपण भाजीपाल्याचं वजन करताना जर एखादी माशी जर त्या तराजूवर येऊन जर बसली तर फारसा काही फरक पडत नाही, पण तीच माशी जर कदाचित सोन्याचं वजन करताना जर सोन्याच्या तराजूवर येऊन बसली तर कदाचित त्या माशीची किंमत असते 10,000 रुपये. म्हणून आपण कोणासोबत बसतो, कोणासोबत उठतो हे सुद्धा फार महत्वाचं आहे महाराज. म्हणून देवाने एवढा सुंदर असा देह दिला, एवढा देह दिला ना महाराज. नरदेहानंतर पुन्हा देह नाही महाराज. कारण माऊली महावैष्णव ज्ञानोबानंतर समाधी नाही, जगद्गुरु तुकोबाऱ्यानंतर वैकुंठ गमन नाही, त्या ठिकाणी शिवरायानंतर छत्रपती नाही, आईनंतर प्रेम नाही, रावणानंतर संपत्ती नाही, रामानंतर आचरण नाही, आणि नरदेहानंतर पुन्हा देह सुद्धा तुम्हाला भेटणार नाही. म्हणून देवाने देह दिला ना महाराज, तर भजन करून घ्या. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला, भजन करायला काय लागतो? भजन करायला काय, नामस्मरण करायला काय लागतं? साधं मोबाईलवर आपण नामस्मरण करू शकतो. तुम्हाला जर फोन आला तर तुम्ही काय म्हणता? पहिल्यांदा हॅलो, रामकृष्ण हरी कोण नाही म्हणत, पहिला हॅलो म्हणतो. जर हॅलो ऐवजी आपण म्हणलो रामकृष्ण हरी, जय हरी, ओम साईराम, आपल्या तोंडाला काय काढी लागते गो? पण आपण म्हणत नाही महाराज. मोबाईलवर सुद्धा काही लोक आहेत करतात रामकृष्ण हरी, पहिला रामकृष्ण हरीच म्हणतात, काही आहेत. पण काही लोक आम्हाला सुद्धा सोडती नाही. एकाने मला रात्री 1:30 वाजता फोन केला, मला म्हणे हॅलो बाबा आहे का? म्हणलं हा बाबाचे. म्हणे आमच्या सप्ताह तारीख घ्यायची, कोणता दिवस घालायचा? म्हणलं घाल 13वा. रात्री 1:30ला कोणी फोन करतं का महाराज? पण इतके लोक व्यसनी गेलेत महाराज मोबाईलच्या. अहो लहान लेकरू असतं 2 वर्षाचं, याला मोबाईल दिल्याशिवाय ते जेवण सुद्धा करीत नाही. त्याच्याही पहिले त्याला मोबाईल देतील मग ते जेवायला बसतं. इतका अवघड झालेली. मग पण तुम्हाला सांगून जाईल महाराज, तुम्हाला जर या लहान लहान मुलांना द्यायचंच असेल, त्यांना पैसे देऊ नका, त्यांना मोबाईल देऊ नका, चांगले संस्कार द्या आणि पैसे कमावण्याची लायकी त्यांच्यामध्ये निर्माण करा. त्यांचं पुढचं भवितव्य चांगलं झाल्याशिवाय राहणार नाही महाराज. चांगले संस्कार दिले पाहिजे. आज आपले मुलं, आपण या वारकरी संप्रदायाचे नियम त्यांना सांगितले पाहिजे, कीर्तनामध्ये त्यांना उभा केलं पाहिजे. कारण आमचे संत मंडळी सांगतात, तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. तरुणांनी आज या कीर्तनात आलेलं खूप गरजेचं आहे महाराज. कारण अशी जर मुलं भगवान परमात्म्याला सुद्धा आवडतात, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा, अशी मुलं भगवान परमात्म्याला सुद्धा आवडतात. म्हणून त्या मोबाईलचे जास्त व्यसनी जाऊ नका. त्या मोबाईलवर सुद्धा आपण नामस्मरण करू शकतो. एक जण तिथे मोबाईल मागे एक नवीन ती गेम आली होती महाराज, नवीनच फॅड आला होता तो, एक गेम आली होती ती PUBG नावाची. एक जण ती PUBG खेळत बाथरूम मध्ये गेला, जायच्या टायमाने सरळ आला पण यायच्या टायमाने वाकून आला. आता घरच्यांनी विचार केला नेमक्या याला पॅरलेस बिरलेस झाला का काही, वाकून आला. मग त्यांनी अर्जंट त्याला दवाखान्यात नेलं. डॉक्टरने सर्व प्रकार बघितला, डॉक्टर त्याला बाहेर घेऊन आले. घरच्यांनी विचारलं काय झालं डॉक्टर याला? डॉक्टरने सांगितलं काहीच नाही म्हणे, त्या PUBGच्या नादामध्ये याचं पॅन्टचं बटन शर्टमध्ये गुतलं, शर्टचं बटन पॅन्टमध्ये गुतलं, दुसरं काय झालं नाही म्हणे. लोक इतके व्यसनी गेलेत महाराज मोबाईलच्या. म्हणून तुम्हाला सांगून जातो, मोबाईल करत बसू नका. मोबाईलवर सुद्धा आपण नामस्मरण करू शकतो. पण नामस्मरण माझे जगद्गुरु तुकोबा तर सांगतात, तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी, शहाणा तो धनी घेतो येते. येडा माणूस घेत नाही भगवान परमात्म्याचं नामस्मरण. शहाणा तो धनी घेतो येते, नलगती सायास जावे वनंतरा, सुखे येतो घरा नारायणा. एवढं सोपं भगवान परमात्म्याचं नामस्मरण आम्ही जर केलं तर साक्षात पांडुरंग परमात्मा आपल्या दारामध्ये आल्याशिवाय राहत नाही. म्हणून नामसंकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीचे. म्हणून हे अंतकरणातलं पाप
तुम्हाला आम्हाला जाळून त्या भगवान परमात्म्याची प्राप्ती करायची ना महाराज, त्या भगवान परमात्म्याची प्राप्ती करायची ना. असंच त्या ठिकाणी तुमचं आमचं चित्त निर्मळ झालं पाहिजे त्या भगवान परमात्म्याच्या नामस्मरणाने. आणि नामस्मरणाने चित्त एकदा निर्मळ झालं का मग त्या गवळणीसारखी अवस्था तुमची आमची होईल महाराज. म्हणून भार वित्त विसरले हरीने माझे हरिले चित्त, भार वित्त विसरले. मग त्या ठिकाणी ती म्हणू लागली जगद्गुरु तुकोबारायणला, आता मी घरी कसं जाणार. अभंगाचं दुसरं आता कैसी जाऊं गेरा, आता कैसी जाऊं गेरा, आता कैसे जाऊं गरा गरा, आता कैसे जाऊं आता कैसी जाऊं गेरा, आता कैसी जाऊं गेरा, आता कैसे जाऊं गरा, आता कैसे जाऊं गरा. लोहे परा लौकी के, लोहे परा लौकी के, आता कैसी जाऊं गेरा गेरा, आता कैसी जाऊं गेरा, आता कैसे जाऊं गरा जाऊं गरा, आता कैसे जाऊं गरा. आता कैसी जाऊं गरा, लोहे परा लौकी के, लोहे परा आता कैसे जाऊं गरा, नोये बरा लौकिका, नोये बरा आता कैसी जाऊ गरा डोवे बरा अलौकिक. आता मी घरी कशी जाऊ याची तिला पंचायत झाली. मला ती जगद्गुरु तुकोबारायणला म्हणू लागली, माझं हे सुद्धा मला माहित नाही, माझा पती कोण आहे हे सुद्धा मला माहित नाही. सगळं देहभान विसरून गेली त्या भगवान परमात्म्याच्या नादामध्ये. त्या भगवान परमात्म्याची अशी सांगता गोष्टी घरची कुटी खातील. आता कैसी जाऊ गरा नोव्हे बरा अलौकिक. बार कुमाई, विठोबार कुमाये, बार कुमाई, बार 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 रे कुमार, रे कुमार, रे कुमार. घ्या हात खाली घ्या. मला भोरायलेच नाही तर घेतो कुणाचे वर घ्यायचे सांगावे लागतात, खाली घ्यायचे नाही सांगावे लागतात. अशी सांगता गोष्टी घरची कुटी खातील. आता कैसी जाऊ गरा नोव्हे बरा अलौकिक. म्हणून सगळं काही विसरून गेली महाराज त्या भगवान परमात्म्याच्या त्या ठिकाणी नामस्मरणामध्ये. त्या भगवान परमात्म्याची मुरली ऐकून सगळं काही विसरून गेले. आणि जगद्गुरु तुकोबाराय तिला शेवटी म्हणू लागले, आता तू कशाचाच विचार करू नको, तू निवांत राहा. आणि मने निवांत राही राही, तुका मने निवांत राही राही, तुका मन निवांत राही, तुका मन निवांत राही, तुका मने निवांत राही, हरी तुका मने निवांत राही राही, तुका मन निवांत राही, तुका मन निवांत राही. पाहिले पाही परतोनी, पाहिले पाही परतोनी, आता कैसी जाऊ घरा घरा, आता कैसी जाऊ घरा. पाये पायी परातोनी, पाये
नोहे भरा अलौकिक नोहे भरा अलौकिक नोहे भरा अलौकिक आता कैसे जाऊ घरा आता कैसे जाऊ नोये बरा लौकिका नोये बरा रे लौकिका नोये बरा लौकिका नोये बरा लौकिका नोये बरा अलौकिका नोये बरा नोवे बरा नोवे बरा नोवे मने निवांत राहे पाहिले पाही परतोनी आता कैसी जाऊ गरा नोवे बरा अलौकिक. अशी त्या गवळणीची अवस्था झाली आणि ती अवस्था जगद्गुरु तुकोबर यांनी या गवळणीमध्ये या अभंगामध्ये या ठिकाणी आज या गवळणीचा अर्थ असाच असेल मी सांगू शकत नाही, पण जशा माझ्या बुद्धीप्रमाणे मला जशी सद्गुरू देवगडचे बाबा असतील, समर्थ सद्गुरू किसनगिरी महाराज, माऊली महावैष्णव ज्ञानोबराय, सद्गुरू गंगागिरीजी महाराज, सद्गुरू श्री नारायणगिरीजी महाराजांनी जशी मला बुद्धी दिली तशी या ठिकाणी मी तुमच्या पुढे गवळणीचा भाव तुमच्या पुढे सादर करण्याचा प्रयत्न केला. आता या ठिकाणी संसारामध्ये अगदी व्यस्त होऊन गेल्यात महाराज, गवळणी इतके व्यस्त होऊन गेल्या महाराज. तसे त्या संसारामध्ये तुम्हाला आम्हाला व्यस्त व्हायचे महाराज. संसारात राहून त्या भगवान परमात्म्याची प्राप्ती तुम्हाला आम्हाला करायची. काय आता इथे महिला मंडळ बसलेले आहेत महाराज. आमच्या संत जनाबाईंनी काय केलं, भगवान परमात्म्याची प्राप्ती केली, संसारात राहून केली महाराज. दळीता कांडिता त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण करायचे आमच्या संत जनाबाई, तर साक्षात पांडुरंग परमात्मा दळू लागायला यायचं महाराज. म्हणून तुम्ही बघा काय ते जुनं ते सोनं होतं महाराज. ते जातं असायचं जातं. आता इथं कोणाकोणाकडे जातंय वरबोट करा बरं जातं. हा आणि कोण दळतं जातं नाही, दळीत कोण जाते नाही, कोण दळीत कोणीच नाही महाराज. आता हे नवीन मशनीचं युग आलं. जातं कोणी आता आपलं जातं खाली येतं, पण कधी पोरीच्या लग्नाच्या आदल्या दिवशी, पोरीच्या लग्नाच्या आदल्या दिवशी आपलं जातं खाली येतं. हा हळ हा हा सगळं जाते. आता ते गरगर गरगर मिक्सर आलंय महाराज. त्या मिक्सर मध्ये घातल्या का गरगर गिरणे आल्यात नवीन, सगळं दळून निघतं महाराज. जुनं ते सोनं होतं. आता हे मशीनीचं युग आलं. प्रत्येक गोष्टीचं मशीन आहे महाराज. चपात्या करायचं मशीन आहे, गाया पिळायचं मशीन आहे, केस गरम करायचं सुद्धा मशीन आहे. प्रत्येक गोष्टीच्या मशीनी आल्यात महाराज. हे चपात्या करायचं सुद्धा मशीन आहे. नाशिककडे कीर्तनाला गेलो महाराज. कीर्तन झाल्यानंतर एक ताई म्हणे, ताई मला म्हणे महाराज आमच्या घरी चपात्या करायचं मशीन आहे म्हणे. म्हणलं भारी. मग म्हणलं किती वेळात चपाती होती म्हणे, 5 मिनिटात चपाती होती म्हणे. चला म्हणे आमच्या घरी तुम्हाला 5 मिनिटात चपाती करून देते म्हणे, थोडं थोडं जेवून जा म्हणे. म्हणलं चला ना, आता 5 मिनिटात चपाती होऊ राहिली. गेलो महाराज घरी मी. आता ताईनं समोर आणून ठेवलं मशीन आणि त्याच्यात तो उंडा आणला 8 दिवसाचा आटा फ्रीजमधला ठेवलेला. तो उंडा काढला ठेवला आणि दाबला, लगेच चपाती बाहेर महाराज. 2 मिनिटात चपाती बाहेर. आणि चपाती वाढण्यासाठी ताई माझ्याकडे आल्या, ताट घेऊन इकडे आल्या, पण चुकून लक्ष त्या ताईच्या पायाकडे गेलं. म्हणलं ताई चुकून तुमच्या पायात चप्पल राहिली, तेवढी बाहेर काढून या. ताई म्हणे ती वाढायची चप्पल, वाढायची. आता प्रत्येक गोष्टी चप्पल आल्या महाराज. वाढायची चप्पल वेगळी, हा अभ्यासाची चप्पल वेगळी, बाथरूम मधली चप्पल वेगळी, सगळ्या चपला. ते हॉल मधली सुद्धा चपला वेगळ्या राहते काहींच्या महाराज.
ते हॉलमध्ये दास आहे महाराज. जो माणूस पाहिला जाईन त्याची इतकी हाल होती. बरं कोणीच त्याला दिसत नाही, तो नुसता कावरा बावरा होतो. बरं कोणी जरी दिसलं त्याला तर तो पहिला काय म्हणतो माहिती का, तुमच्याकडे सी टाईपचं चार्जर आहे का? ते हॉलमध्ये काय लागेल, सी टाईपचं चार्जर आहे का असं विचारतो महाराज. पण त्या ठिकाणी आता नवीनच चप्पल बघितली महाराज, कायची, वाढायची. मग तैला म्हणलं तर एखादी हाणायची पण टीव्ही जा, पाहुणा पहिले हाणायचं ना मग मध्ये घ्यायचं. इतकं अवघड आहे महाराज. हे मशीनचं युग आलं महाराज. काही दिवसाने आपल्या नवीन पुण्यात गावामध्ये आंघोळीचं सुद्धा मशीन येणार आहे. कायचं? आंघोळीचं मशीन. हा, आंघोळीचं मशीन येणार आहे. एक बटन दाबलं का गार पाणी येणार, दुसरं बटन दाबलं का गरम पाणी येणार, तिसरं बटन दाबलं की एक हात येणार पाठ घासून जाणार. झोपून आंघोळ करायचं मशीन. एक दिवस आले का किरण महाराज, आमचे साहेबराव महाराज म्हणणार, आले किरण महाराज करायची का आंघोळ? घातली ना महाराज मशीन मध्ये, गेली लाईट, मारा बॉम्बा. शेवटी आमच्या जगदीश भाऊनी त्या ठिकाणी जनरेटर आणलं, मला बाहेर काढलं. पण मरम पण परत पुण्यात गावामध्ये यायचं नाही बा. असे मशनीचं युग आलं महाराज. म्हणून ते जुनं ते सोनं होतं. आमच्या संत जनाबाई ते जात्यावरती दळीत कांडीत काय सुंदर माझी जाती ग फिरते बहुतेक ओ व्यागाव कौतुके तू ये रे बा विठ्ठला, ओ व्यागाव कौतुके तू ये रे बा विठ्ठला. ते जुनं ते सोनं होतं महाराज. म्हणून असं संसारात राहून संत जनाबाईंनी भगवान परमात्म्याची प्राप्ती केली. तसंच त्या गोपिकांनी सुद्धा संसारात राहून भगवान परमात्म्याची प्राप्ती केली. तशी तुम्हाला आम्हाला सुद्धा त्या ठिकाणी भगवान परमात्म्याची प्राप्ती करायची. आणि शेवट जगद्गुरु तुकोबरा तिला म्हणू लागे, तुका म्हणे निवंत राहे पाहिले पाही परतोनी आता कैसी जाऊ गरा नोवे बरा लौकिक. आजचा दिवस म्हणजे कीर्तनकार अगदी बांधलेला असतो महाराज. आज काय असतं, चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी, चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी, गोकुळी. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. जरी तुम्हाला सगळं चरित्र माहिती आहे, पण कीर्तनकाराचा नियम आहे, तुम्हाला जरी चरित्र सगळं श्रीकृष्ण भगवान परमात्म्याचं माहिती आहे, पण आज ज्या दिवशी काल्याचा दिवस असतो महाराज, त्या ठिकाणी काल्याच्या कीर्तनाला घेताना गौरंपर प्रकारे त्याला अभंग घ्यावा लागतो. आणि त्या ठिकाणी अभंगाचा भावार्थ सोडून त्या ठिकाणी भगवान परमात्म्याचे चरित्र त्या दिवशी एक 5-10 मिनिटं तरी सांगावं लागतं. म्हणून त्या नियमाप्रमाणे आपण एक 5-10 मिनिटं चरित्र उरकून घेऊ. त्या ठिकाणी आकाशाची वाणी झाली महाराज, आकाशाची वाणी झाली. त्या ठिकाणी आकाशातून वाणी झाली, आठवा येणार आणि तुला मारून जाणार. ही कंसाने ऐकलं महाराज. त्या ठिकाणी लग्नाची तयारी चालू होती देवकी माताची आणि त्या ठिकाणी वसुदेवाची त्या ठिकाणी लग्नाची तयारी चालू. आणि त्या लग्नामध्ये त्या ठिकाणी आकाशाची वाणी झाली. त्या ठिकाणी कंसाला त्या ठिकाणी ऐकू आलं की आठवा येणार आणि तुला मारून जाणार. त्या ठिकाणी लगेच त्यांनी मला शस्त्र घेतलं आणि आपल्या बहिणीला मारायला निघाला. कोणाला? देवकी मातेला मारायला निघाला. पण तेवढ्यात वसुदेव आला. वसुदेव महाराज आले त्या ठिकाणी. आणि त्या ठिकाणी लगेच त्या रावणाचा हात धरला, म्हणे कंसाचा हात धरला आणि त्याला सांगितलं, त्या कंसाला सांगितलं, माझी तुझी जरी बहीण असली माझी सुद्धा पत्नी आणि तिचं रक्षण करणं हे माझं काम आहे. म्हणून तुला काय लागतं ते देतो, 8च्या 8 मुलं तुला देतो, पण माझ्या पत्नीला काय मारू नको. मग अशा प्रकारे त्यांनी लगेच कारागृहामध्ये दोघांना त्या ठिकाणी टाकलं महाराज. कोणाच्या? त्या कंसाच्या कारागृहामध्ये या दोघांना टाकलं. आणि दोघांना कारागृहामध्ये टाकल्यानंतर 6 मुलं जन्माला आली. 7वी योगमायेने नष्ट केली आणि 8वा जन्माला आला. गोपाल श्रीकृष्ण भगवान की जय. 8वा जन्माला आला महाराज. काय ते देवकीचं जन्माला येण्याच्या अगोदर काय तेज होतं महाराज, सुंदर तेज होतं महाराज. ते तेज आलं आणि 8वा जन्माला आला. आणि त्या ठिकाणी 8वा जन्माला आल्यानंतर त्या ठिकाणी लगेच 8वा आल्यानंतर श्रीकृष्ण भगवान परमात्म्याने सांगितलं, मला इथं ठेवू नका, कुठं न्या मला? नंदाच्या घराला, घराला, नंदाच्या घराला, नंदाच्या घराला, घराला, नंदाच्या घराला, मदने गोकुळाला, मदने गोकुळाला, गोकुळाला, नंदाच्या घराला, घराला, नंदाच्या घराला, गोकुळाला, मदने
कमळापती पायाचे बंधने गळती. म्हणून त्या ठिकाणी अगदी सगळं ते जे बांधलेलं होतं ना महाराज, साकळ्या बिकळ्या सगळं अगदी निष्ठून पडलं त्या भगवान परमात्म्याच्या आशीर्वादाने, त्याच्या ताकदीने त्या ठिकाणी. म्हणून बघा, नंदाच्या घराला मज नेई गोकुळाला, त्या ठिकाणी लगेच श्रीकृष्ण भगवान परमात्म्याला वसुदेवाने उचललं महाराज आणि त्या ठिकाणी गोकुळामध्ये घेऊन गेले. आणि गोकुळामध्ये त्या ठिकाणी यशोदा माते झोपलेली होती, तिच्या शेजारी एक योग माया म्हणजे ती माया नावाची त्या ठिकाणी ती मुलगी जन्माला आलेली होती महाराज. तिला उचललं आणि या भगवान परमात्म्याला तिथं ठेवून दिलं महाराज. आणि ती माया घेऊन परत त्या ठिकाणी ती कारागृहामध्ये आले. आणि कारागृहामध्ये सगळी चर्चा, 8वा जन्माला आला. कंसाला बातमी कळाली महाराज, कंस आला आणि ती 8व्या ती जी माया होती तिला गरगर बिगाणार, खाली आदळणार. तेवढ्यात महाराज तिनं लगेच सांगितलं, तुला मारणारा तिकडं गोकुळात जन्माला आधीच आलाय म्हणे. तुम्हाला किती मारलं तर तुला 8वा मारणारा जो होता ना तो गोकुळात तिकडे जन्माला आला. रावणाच्या आपल्या कंसाच्या पायाखालची जमीन हादरली महाराज, त्याच्या पायाखालची जमीन हादरली. त्याने ते योगमायेला तिलाही नष्ट करून टाकलं. आणि त्या ठिकाणी मग काय, गोकुळ्याची सुका अंत पार नाही लेका बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नाही. अगदी इतका आनंद महाराज गोकुळामध्ये. तेवढ्यात एक गवळण आली महाराज झाडलोट करण्यासाठी. तिनं बघितलं यशोदेच्या शेजारी एक सावळा लेकरू झोपलेलं, ते भगवान परमात्मा झोपले. तिला इतका आनंद झाला, इतका आनंद भयो. ती एकमेकाला सांगू लागले, गवळण म्हणती गवळण निलान पुत्र यशोदेची झाला. गवळण निलान पुत्र यशोदेची झाला. गवळण म्हणती गवळण निलान पुत्र यशोदेची झाला. म्हणती गवळण निलान पुत्र झाला यशोदेला. धावे की पुढे ताटी वाटी सुलसवडे. धावे की पुढे ताटी सुलसवडे. धावे की पुढे ताटी वाटी सुलसवडे. गवळण म्हणती गवळण निलान पुत्र यशोदेची झाला. 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 म्हणून इतका आनंद झाला सगळ्या गोकुळामध्ये. आनंद म्हणून आनंद झाल्यानंतर आता नंदबाबाला मुलगा झाला, यशोदेला मुलगा झाला. मग आता आपल्याकडे एखाद्याला मुलगा जर झाला तर स्त्रिया मंडळी त्याला बघण्यासाठी जातात महाराज. काही ना काही थोडंफार 10-5 रुपये सोनं नाणं करून त्या ठिकाणी बघण्यासाठी जातात. त्याचप्रमाणे त्या गवळणींची अशी रांग लागली महाराज. नंदबाबाच्या वाड्याच्या बाहेर त्या गवळणींची रांग लागली. आता रांग लागल्यानंतर आता पहिलीचा नंबर आला. मुलगा पाहायला जायचं ना, नंदबाबाचा मुलगा पाहायला जायचा. आता पहिलीचा नंबर, पहिली मध्ये गेली महाराज. आता मध्ये गेल्यानंतर तिने आता खाली आत नाही गेली, तिने एक मूठभर सोनं घेऊन गेली महाराज. काय, पोरग पाहण्यासाठी, भगवान परमात्म्याला पाहण्यासाठी तिने एक मूठभर सोनं त्या ठिकाणी घेऊन गेली. आणि भगवान परमात्म्याला तिने बघितलं आणि बाहेर आली. आता बाहेर आल्यानंतर दुसरी तिला विचारू लागली, पाहिलं का ग, कसा होता, त्याने काय केलं. पाहिला नंदाचा नंदन, पाहिला नंदाचा नंदन, पाहिला नंदाचा नंदन, पाहिला नंदाचा नंदन. हो तेने बेदियले मन, 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 तेने बेदियले मन. पाहिला नंदाचा नंदन, पाहिला नंदाचा नंदन, नंदाचा नंदन, नंदाचा नंदन. बघितला म्हणे, पाहिला नंदाचा नंदन. त्याने काय केलं, तेने बेदियले मन, माझं मन त्याने मोहून घेतलं म्हणे. इतका सुंदर दिसायला म्हणे की त्यांनी माझं मनच त्या ठिकाणी मोहून घेतलं महाराज. म्हणून त्या ठिकाणी पहिलीचा नंबर आता दुसरी मध्ये गेली महाराज. आता दुसरी काही खाली आत नाही गेली, ती घरचीच असल्यामुळे तिने एक 10 रुपयाची नोट त्या ठिकाणी घेऊन गेली भगवान परमात्म्याला पाहण्यासाठी. आता मध्ये गेली आणि बघून त्या ठिकाणी बाहेर आली 2 नंबरची. आणि मग तिसरी तिला विचारू लागली, कसा होता का ते दिसायला, कसा होता. साबराम देखिएला नंदाचा, साबराम देखिएला नंदाचा, साबराम देखिएला नंदाचा, साबराम देखिएला
सावळा देखील नंदाचा कसा होता का दिसायला म्हणजे सावळा होता. मग सावळा त्या ठिकाणी तिनं बघितला भगवान परमात्म्याला, त्याने आनंदाचा पूर आला, इतका आनंद झाला तो सावळा भगवान परमात्मा तिला बघून. मग आता ते दुसरीचा नंबर झाला, दुसरी बाहेर आली, तिसरी तिला विचारलं, आता तिसरी गेली महाराज, तिसरी गेली. आता ती काय खाली हात नाही गेली, ती मुठभर चांदी घेऊन गेली. आता तिसरी गेली आणि बघून बाहेर आली. मग चौथीनं तिला विचारलं तिसरीला, अगं कसा होता दिसायला, काय केलं त्यांनी, काय काय वाटलं तुला. ती म्हणे, अगं मी त्या भगवान परमात्म्याला बघितलं, पण मी माझी जात पात कुळ सगळं विसरून गेलो. याती कुळ माझे गेले हरपोनी, याती कुळ माझे गेले हरपोनी, याते गुलाबाचे गेले हरपोनी, याते गुलाबाचे गेले हरपोनी. श्रीरंगा वाचोनी आणून श्रीरंगा वाचोनी आणून किती शिवबाल किती शिवबाल माझं जात पात कुळ सगळं काही विसरून गेले म्हणे. मग अशा प्रकारे बघण्याचा कार्यक्रम सगळा झाला. मग आता त्या ठिकाणी भगवान परमात्मा मोठे मोठे होऊ लागले, त्या ठिकाणी मोठे मोठे होऊ लागले आणि रांगायला लागले. तळवे तळात तळात टेकीत, तळवे तळात तळात टेकीत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत. तळवे तळहात तळहात टेकीत, तळवे तळहात तळहात टेकीत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत, गुडघ्याने रांगत. रांगत रंगणी चोरीत लोणी. म्हणून त्या ठिकाणी रांगू लागले, मोठे मोठे होऊ लागले. नंतर खोड्या करू लागले, इतक्या खोड्या करायला लागले, चोऱ्या करू लागले महाराज. सगळ्या त्या ठिकाणी चोऱ्याच करू लागले गोकुळामध्ये. नंतर नंतर स्वतःच्या घरी सुद्धा चोऱ्या करू लागले महाराज. मग यशोदे मातेने ठरवलं, आता यांना इथं ठेवायचं नाही, आता यांना कुठं पाठवायचं. अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाल नांदया, तुम्ही सारे गोपाल नांदया, तुम्ही गाया घेऊन सारे गोपाल रानात या, अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाल रानात या 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 या. उद्या जाई राणा सवे घेऊन गोधना. म्हणून आता उद्या तू गाया सोडायच्या आणि तुझी ड्युटी, तुझी शाळा कोणती, तू गाया घेऊन जायच्या चरण्यासाठी. मग लगेच आपल्या मित्रांना गोळा केलं महाराज, पेंद्या सुदाम्या बोबड्या सगळ्यांना गोळा केलं आणि त्या ठिकाणी ते गाया घेऊन तिकडे त्या नदीच्या तटावर गेलेत महाराज. आणि गेल्यानंतर त्या ठिकाणी मग गाया वळता वळता खेळ खेळू लागले. हमा हमा पोरा 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 हमा. उगडी वाजे घमामा, उगडी वाजे घमामा, उगडी वाजे घमामा, उगडी वाजे घमामा. हमा पोरा हमा 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 हमा पोरा हमा. अबकंदु बकंदी बकपार त्रिगुण खेळ मांडू, अबकंदु बकंदी बकपार त्रिगुण खेळ मांडू, अबकंदु बकंदी बकपार त्रिगुण खेळ मांडू, अबकंदु बकंदी बकपार त्रिगुण खेळ मांडू. खेळ विकी दांडू कोरा खेळ विकी दांडू, खेळ विकी दांडू कोरा खेळ विकी दांडू. अबो अबकंदु बकंदी बकपार त्रिगुण खेळ मांडू, अबकंदु बकंदी बकपार त्रिगुण खेळ मांडू, अबकंदु बकंदी बकपार त्रिगुण खेळ मांडू, अबकंदु बकंदी बकपार त्रिगुण खेळ मांडू. खेळ मांडू, खेळ मांडू. वा वा वा, सुंदर, एकदा टाळ्या वाजवा. वा, किती सुंदर असे खेळ खेळून झाले महाराज. मग आता खेळ पोटी भार भूक काय खेळायचे सुख, त्या ठिकाणी भूक लागली महाराज, इतकी भूक लागली, इतकी भूक लागली का आता त्या ठिकाणी काला करायचा. आणि तोच या ठिकाणी आपला काला या ठिकाणी होणार आहे. गोपाल श्रीकृष्ण भगवान की जय.
म्हणून त्याच प्रकारची जो सगळ्या शिदोऱ्या एकत्र केल्या महाराज श्रीकृष्ण भगवान परमात्म्याने पेंद्या सुदाम्या बोबड्या कोण सगळ्यांच्या शिदोऱ्या एकत्र केल्या आणि त्या ठिकाणी तो काला आणि तोच काला या ठिकाणी आज आपल्याला सुद्धा घ्यायचा आहे. म्हणून या ठिकाणी आता ज्ञानेश्वर माऊली भजन होईल, त्यानंतर दही हंडी फोडायचा, त्या ठिकाणी अभंग होईल आणि त्या अभंग झाल्यानंतर काही सूचना असतील 2 मिनिटं देतील आणि लगेच त्या ठिकाणी नंतर महाप्रसादाचं नियोजन. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वरा माऊली ज्ञानराज कडे मुख पसरावे रे. तुम्ही वारे दोहीकडे मुख पसरावे रे. कंठी धरिला कृष्णमणी अवघा जनी प्रकाश